चला तर मंडळी, यात काय आहे तर मध्ये पण एकदम ओरिजिनल मध्ये बरं का, आपलं घरचं. तर ते मी आज चेहऱ्याला लावणार आहे. थंडीत कसं एकदम ड्राय पडतो ना, तर याने चेहरा चांगला होतो म्हणून. तर बघा, पूर्ण चेहऱ्याला लावून झाले. ही 10 मिनिटं ठेवून आंघोळ करून घ्यायची. तर चला, आंघोळ वगैरे झाली. तर आज नाश्त्याला बघा, हे काय आहे किंवा याची रेसिपी फुल व्हिडिओ आहे आपल्या चॅनेल वरती अपलोड. खरंच, आणि वेट लॉस साठी एक नंबर रेसिपी ही. तर या तुम्ही पण खायला. आणि मुलं खातात बघा, ऋतूचं बघा. तुम्हाला त्याच्या एक्सप्रेशन वरून समजलं असं छान झालंय. तर मग न्हाऊ झाली. आज रविवार आणि थंडीमुळे पहा मुलांची अवस्था. ओरच झाले जास्त. तर चला, तर दुपारच्या जेवणाची तयारी. दुपारच्या जेवणात असणार आहे भोपळा. आणि आम्ही आज मॅचिंग मॅचिंग आहे ना. तर मला तर खूप जास्त दुधी भोपळा आवडतो. नेहमी खाते मी. तुम्हाला आवडतं का नक्की सांगा. तर बघा, स्वयंपाक आणि नाश्ता एवढा पसारा झालाय किचन वरती. अजून जेवण करायचंय, म्हणजे चपात्या. तर एवढा पसारा, आता माझ्या जीवावर आलं एवढं सगळं घासायचं. पण असोच. तर दुपारी जेवण नाही केलं, डायरेक्ट संध्याकाळी जेवण करायला घेतलं. तर बिठाच्या चपात्या केल्यात आणि भोपळा. तर या तुम्ही पण जेवायला. तर बिठाचं वगैरे हे ना फुल व्हिडिओ आहे आपल्या चॅनेल वरती, नक्की जाऊन पहा. तर आम्ही चाललोय आता भूर. कुठं चाललोय ते लय भूर नाही चाललो. गावातच चाललेलो आहे. तर रात्रीचं गाव एकदम सुनसान होते. ही ऋतूची शाळा. तसं पण 8 नाही वाजले तेच गावात शांतता होती. आणि आम्ही चाललोय किराणा मालाच्या दुकानात. थोडा किराणा आणायचा होता. तर म्हणून तर इथं घेतलेत मी मखाने. आणि हा आपला शेजारचा अक्षय ह्याच दुकानामध्ये जॉबला येतो. तर चला, ते घेतलं. आणि आता थंडी म्हणून मग म्हटलं मुलांसाठी सॉक्स घ्यायला पाहिजे. आहेत तसे घरी, पण आता थंडीमुळं कसं एक आईची आणि एक बाबांची अशी जोडी राहिलेली घरात. तर आता घेऊन चालली मी दोघांसाठी पण. तर ऋतूची तर बघा लगेच घाई. तिथंच घालून पाहतो, म्हणतो थांब, मला येतं का बघू दे, येतं का बघू दे. आणि घरी तर आहेच आहे, पण तरी त्याला इथंच घालायचंय. तर बघा, लगेच घालून बघितलं, म्हणतो हा आता मापात आहे, मापात आहे. तर चला, ऋतूला पण घेतलं आणि सईला पण घेतलं. आणि मग आले घरी. आणि मला पण घेतले सॉक्स आणि किराणा. तर चला, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.